तुमची बॅग हरवली होती म्हणते, चर्चा होती. माझे नाव मंजुषा मिलन कांकरी आहे. औरंगाबाद हे माझे माहेर आहे. मी अहमदनगरचे आहे आणि आम्ही हुरडा पार्टीला गेलो होतो. येताना आम्ही ऑटोमधून आलो आणि ऑटोच्या मागं मी बॅग ठेवलेली होती. आम्ही ती विसरलो. 27ला आम्ही गेलेलो होतो डिसेंबर. संध्याकाळी आम्ही 7:30च्या दरम्यान आलो आणि आम्ही घरी आल्यावर आम्हाला एक तासाने आम्हाला लक्षात आलं की आम्ही बॅग तिथं विसरलो आहे. मग आम्ही 2 दिवस वाट बघितली आणि बॅग काही मिळाली नाही. मग आता आम्ही थोडा विचार केला की आपण थोडंसं गुलमंडीचं जे आहे फुटेज ते बघायला पाहिजे की त्याच्यातून कळेल की ऑटोवाला कोण होता. तर मी काल रात्री पोलीस स्टेशनमध्ये आले आणि सर त्यांचं नाव मी रात्री पोलीस स्टेशनमध्ये आले आणि सर बबन इप्पर त्यांच्याशी माझी भेट झाली. मग त्यांनी मला ते CCTV फुटेज दाखवलं आणि मग त्या CCTV फुटेजमधून त्यांनी ते नंबर वगैरे ट्रेस केला. मग त्यांनी आज सकाळीच मला कॉल केला की मॅडम त्या माणसाचं ॲड्रेस वगैरे मिळाला आहे आणि त्याच्याशी माझं बोलणं झालं आहे. तो संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये येणार आहे. आणि सरांनी खूप मेहनत घेतली. सरांच्या एफर्ट्समुळेच आता मला माझी बॅग मिळाली. बॅगमध्ये काय काय वस्तू होते ना, रक्कम वगैरे काही होती का? हो, ते सगळं मला परत मिळालं ॲज इट इज. तुम्ही पूर्ण बॅग चेक केली का? त्याच्यामध्ये रक्कम होती, काही सामान वगैरे होते? हो, जे सामान होतं ते ॲज इट इज आहे. ते मला सगळं परत मिळालं. रिक्षावाल्याची भेट झाली का तुम्ही? रिक्षावाल्याचं काय म्हणणं आहे? रिक्षावाल्याला खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी आहे तसं मला सामान माझं परत केलं. तर हे जेव्हा सामान गेलं त्याला किती तास झाले होते? आता 3 दिवस झाले सर. 3 दिवसानंतर पण तुम्हाला हो, माझी बॅग मला मिळाली. सर आणि ऑटोवाले भैया या दोघांचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी मला माझी बॅग परत मिळवून दिली. ऑटोवाले जे आहे भैया, त्याचं नाव वगैरे काय माहिती आहे का? नाही, मला नाव, ॲड्रेस, ऑटो नंबर मला काहीच माहीत नाही. सर्व पूर्ण जे मेहनत होती, सर्वात जास्त मेहनत कोणाची होती? सरांची होती. जे सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये आहेत त्यांची होती. रिक्षा था? हाँ, मेरा रिक्शा था. मेरा नाम असलम शेख है. मैं ऑटो चलाता हूँ. और सर मुझे हिनानगर चिकलठानी में मिले थे. तो सर मेरी गाड़ी में बैठे थे और उनको मैंने वहाँ से ड्रॉप किया था और गुलमंडी चौक पे उनको छोड़ दिया था. वहाँ से आने के बाद में मुझे एक बुकिंग आ गई थी तो मैं दूसरा भाड़ा लेके चले गया था. फिर उसके बाद में उनको पूछा, मैंने दूसरे कस्टमर से पूछा ये सामान आपका है क्या? तो उन्होंने बोले नहीं है, बोले हमारा नहीं है. तो मैंने वैसा ही रख दिया है, जैसा वैसा था उसमें ले लिया और घर पे ले जाके रख दिया मेरे. फिर मैं हमारे घर पे शादी थी तो मैं शादी में चले गया था 2 दिन के वास्ते. तो आज सवेरे सर का फ़ोन आया मुझे कि बोले तुम्हारे बैग में ऐसे रही क्या ऑटो में? तो मैंने बोला है सर, ला के दे देता. इसलिए मैं अभी सिटी चौक पुलिस स्टेशन में आया हूँ बैग. आप क्या बोले? आप ये जो रिक्शे के अंदर काफी लोग सामान वगैरह भूल जाते हैं, हाँ. लोग परेशान होते, सामान चले जाते हैं, उन रिक्शे वालों को क्या मैसेज देंगे? ये मैसेज देना है कि अभी जैसा भी अपने को कोई भी चीज़ रहती है ऑटो में तो पुलिस स्टेशन है, उसमें जो भी पास के पुलिस स्टेशन में है वहाँ पे जमा कर देना चाहिए. जो भी कुछ भी अगर तो 2 दिन लेट हो गया क्योंकि मेरा पर्सनल प्रॉब्लम था, इसलिए मैंने बैग जमा नहीं किया था. आज सवेरे सर का फ़ोन आया तो मैं वैसा ही शादी छोड़ के इधर आया.